हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजरीन। चला तर आज मी व्हिडिओ बनवणार आहे, चाकवताची डाळ करणार आहे, अगदी साधी सोपी। मग आता मी एक भांड्यात मूग घेतलेला आहे आणि एक तूर डाळ घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता ह्या सर्वांना मी धुवून घेते स्वच्छ पाण्यानं। चाकवताची डाळ कोण कोण खाते, खूप छान लागते, खूप छान आहे आणि टेस्टी पण लागते। भाता वगैरे करून तुम्ही खाऊ शकताय। आणि आता डाळ स्वच्छ धुवून झालेला आहे माझी मुगाची आणि तुराची डाळ। आणि एका कुकरमध्ये आता स्वच्छ धुवून घातलेला आहे। आता मी चाकवत धुवून चिरून त्याच्यात घालत आहे। टोमॅटो चिरलेला आहे, कोथिंबीर, आता एक ग्लास किंवा एक तांब्या पाणी घालू शकताय। चटणी 1 ते 2 चमचे घाला। जर तुम्ही तिखट डाळ करणार असे चाकवत तिखट करणार असला तर 1 ते 2 चमचे घालावं चटणी। आता हळद। चला तर मग आता कुकर लावून घेते। आणि शिजलेलं आहे माझं, हे बघा। अशा बघा मुगाची आणि तुराची डाळ शिजून झालेलं आहे माझं। आणि चाकवत पण शिजलेलं आहे बघा। टोमॅटो पण झालेला आहे बारीक। आणि आता थोडं त्याला हलवून घेते मी रवीनं, थोडं बारीक करून घ्या। शिजलेलं आहे डाळ। आता फोडणीची तयारी करते मी। चला तर आता गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। चमचा 1 ते 1.5 चमचे तेल घालून घेतो मी आता। जिरं मोहरी कढीपत्ता, जिरं मोहरी कढीपत्ता घेतलेला आहे। चवीनुसार लसूण निवडून ठेवलेला आहे। लसूणचे चिचून 4 कुड्या घालून घ्या, हे बघा। चटा मोहरीचा ह्याचा आवाज आल्यानंतर मग आपण डाळ शिजवून ठेवलेलं आहे चाकवताचे ते घालून घ्यायचं कुकरमध्ये, हे बघा। अगदी टेस्टी सोपी साधी सोपी आहे, घरचाच मसाला आहे, हे बघा। आणि चवीनुसार मीठ। भाताबरोबर तर खूपच छान लागते चाकवताची डाळ। अगदी साधी सोपी बनवत आहे मी। आणि बघा आता 5 ते 7 मिनटं आता डाळ शिजून झालेली आहे आपली चाकवताची डाळ बनवून रेडी होते। अगदी साधी सोपी मी बनवत आहे चाकवताची डाळ। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पौष्टिक पण आहे। पालकची आणि चाकवताची डाळ बनवून नक्की खा जावा। हे बघा उकळी आलेला आहे आणि चाकवताची डाळ माझी बनवून झालेली आहे, अगदी साधी सोपी। तुम्ही पण नक्की ट्राय करा, टेस्टी खूप भारी लागते। बघा कलर पण छान आलेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे। बघा माझी डाळ तयार झालेली आहे चाकवताची। तुम्ही पण नक्की ट्राय करा। बाय।